उपस्थितांचं करूया आपण पुन्हा एकदा स्वागत टीम जय हनुमान ढवळेपाड्याच्या विरोधात जय हनुमान नेवालीपाडा असा सामना पाहतोय। सलामीची जोडी मैदानामध्ये, गेम इज ऑन। पहिलाच बॉल पटकाच चांगला आहे, चेंडू चालला स्पीपर कव्हरच्या दिशेला, आउटफील्ड त्या ठिकाणी स्लो झाली आहे, मध्ये 3 धावा जरूर मिळतील। 3 धावा पहा मिळतात। गोलंदाज पाहतोय रोशन जाधवला, जो या टीमचा प्रमुख गोलंदाज आहे, स्ट्रायकर गोलंदाज पहा मिळतो आपल्याला। सचिन केवनेला पाहतोय स्ट्राइक वरती। टीम जय हनुमानाचं च्याच नावाने हे दोन्ही संघ खेळतात। मलंगड परिसरातील दादा संघ आहे, दुसरीकडे बदलापूर वांगणीचा हा संघ पहा मिळतो आपल्याला। आज मात्र दोन्ही संघाकडे प्रमुख फलंदाज गोलंदाज नाही आहे, त्यामुळे कुठे का विचार विमर्श थोडासा करावा लागेल दोन्ही संघांना। टीम जय हनुमान ढवळेपाडा टीम मध्ये आज सुनील केवणे नाही आहे, नंदू आणि हर्षद नाहीये, त्यामुळे कुठे का होईल नाही। आता तुम्हाला काम चालवावं लागेल। फटका चांगला आहे, पसला की काय सरळ, आणि पहिला टप्पा या ठिकाणी घ्यायचा होता, मात्र चांगलं जजमेंट, अतिशय फिल्डिंग चांगलं पाहायला मिळालं। नितीन जाधव होते त्या ठिकाणी, चेंडूला अगदी आतमध्ये आणलं आणि तो स्वतः बाहेर गेला, आणि तोपर्यंत या 2 धावा अंकित केल्या गेल्यात स्कोरबोर्ड वरती। दोन्ही पण पाडा संघ पहा मिळतात। ढवळेपाड्याच्या विरोधात नेवालीपाडा हा संघ। बिग शॉट, जास्त उंची लांबी कमी आहे, कॅचिटचा कॉल आहे, आणि त्या ठिकाणी लखन जाधव होते, नो मिस्टेक, फलंदाज बाद होतोय। पहिला मोठा धक्का टीम जय हनुमान ढवळेपाड्याला सचिनच्या स्वरूपामध्ये पहिली प्राइज विकेट। पहिला मोठा धक्का लागलाय, धावसंख्या फक्त 5। पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या, आणि त्यानंतर पाहायला मिळालं चित्र आपल्याला, फलंदाज बाद होताना मोठी विकेट होती। लखन जाधवने कोणत्याही चुकी न करता अतिशय चांगला झेल टिपला गेला। वनडाऊनला पाहतोय सोहमला, पाहतोय आउटसाइड ऑफ सोडून दिला बॉल। पंच बाडची गुण करत असताना एक अवांतर धाव मिळाली। चांगला मॅच होईल या दोन संघांमध्ये। पुढे उंकिलण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू डॉट, रोशनला पाहतो अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना ऑलराऊंडर या टीमचा, सातत्याने चांगला क्रिकेट खेळत असताना सातत्याने याला पाहिलं आपण। तोचा खेळाडू पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना, फटका चांगला आहे, खेळाडू नाहीये, आणि जाईल षटकार।
चला पहिल्या षटकाचा केस संपलाय. 5 चेंडू अतिशय चांगले फेकले, मात्र 6व्या बॉलवरती षटकार आला आणि एकूण धावा जर पाहिल्या तर 12 एक बाद 12 अशी धावसंख्या टीम ढवळेपाडा या संघाची. पाहला पाहतोय दोन्ही संघाचे पाठीराखे एडीकडे उपस्थित झाल्यात. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेतात आमचे ढवळेपाड्याचे शाखा प्रमुख विष्णुदादा केवणे आणि आमचे अरुण शेख यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. पहिल्या षटकात लखन जाधव आल्यात. सेकंड स्पेल मध्ये आता धावा झाल्यात पहिल्याच ओव्हर मध्ये 12. चला P2 चे दुसरं षटक पहा मिळतो आपल्याला. रिवर्स पहिला चेंडू होता आणि चेंडू डॉट जात असताना पहा मिळतो आपल्याला. हो स्क्वेअर लेगला खेचलाय चेंडू, चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर धावतात चेंडू आणि खेळाडू यांची शर्यत लागली आहे. तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या जातात. 2 फिल्डर त्याच्या पाठीमागे आले, मात्र 3 धावा पूर्ण करत असताना पहा मिळतं अतिशय चांगलं निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे आडी क्रीडा संकुल चांदपचं. ते प्रेक्षकांसाठी सातत्याने गारवा असतोय मैदानावरती. कुठेही कशीही बसा तुम्ही, काही वाटत नाहीये तुम्हाला, कारण झाडं भरपूर प्रमाणात आहेत आजूबाजूला. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. सोमच्या बाट मधून आला या षटकार. ओ स्लोवर बॉल होता या ठिकाणी. काय केलं निलेश जाधव, झेल खाली आल्यात. षटकारानंतर फलंदाज बाद. लक्कनच्याकडे खूप अनुभव आहे, त्याने मात्र चेंडू अलगद फेकला गेलाय. स्लोवर चेंडू फेकलाय, गती परिवर्तन केलंय. फलंदाज बाद. दुसरा धक्का जानमान ढवळे पाडायला. टीमला आमच्या मंचावरती पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. खरं तर ज्यांनी या स्पर्धेसाठी सायकल पुरस्कृत केले दानशूर दाते इब्राहिम भाई, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आमचे क्रिकेट खेळतात, परंतु सुरुवातीला मातीची मैदाने ज्याने गाजवली कबड्डी खेळत असताना असे आमचे महेंद्र दादा ठाणगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच मध्ये जाऊन लेफ्टी बॅटर आणि काही केवणेला पाहतोय. लेफ्टी रायटी ऑन साइडला अलॉंग द कार्पेट चेंडू चालाय, जमिनी लगत पटकाय. रोशन वेगाने आलाय, तोपर्यंत सेकंडचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण करत असताना धाव संख्या 23. आउटसाइड ऑफ स्टंप. या चेंडू गेला डॉट आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरचा केस संपला. षटकार आल्यानंतर लखन जाधवने चांगल्या प्रकारे कमबॅक केलाय आणि 2 ओव्हरचा केस संपला. एकूण धावा आहेत टीम ढवळेपाड्याच्या 23.
त्या ओव्हर मध्ये हो चांगला बॉल होता, टॅप करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज पुढे सरकला आणि तोपर्यंत एकेरी धाव घेण्याचा अवधी होता या दोन खेळाडूंमध्ये. 24 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. अतिशय मोठी स्पर्धा पाहा मिळतो आपल्याला. अतिश भंडारी आणि त्यांचे तमाम सहकारी यांच्या मदतीने मात्र एक खेळाडूंसाठी संघांसाठी स्पर्धा आहे, त्यामुळे आपण एकमेकांना सहकार्य करणं फार गरजेचं असतं. जेव्हा आपण स्पर्धा अनेक खेळत असतात मात्र सहकार्याशिवाय कोणाची स्पर्धा होत नाही आहे, त्यामुळे कुठे का होईना एक पाऊल मागे घेऊन आपण त्यांना सहकार्य करायला पाहिजे. फुलटॉस बॉल होता, बॅटच्या रेंज मध्ये आलाय, जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर. चेंडू पाहिला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. षटकार, 6 धावा. षटकार पाहायला मिळाला. ओ पुन्हा एकदा पटका चांगलाय, पंच केलाय, चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमा रेषा पार करत असताना षटकारानंतर आलाय शानदार चौकार. चांगली बॅटिंग करत असताना अगोदर षटकार, त्यानंतर चौकार आला. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं, लेटकट खेळा. जसा चेंडू आला आउटसाइड अपस्टम्पला पडला, हलकस कट केलं आणि जो बॅकफुट पॉइंट गलीचं क्षेत्र होतं त्यातून मात्र अगदी चेंडूला सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हिवा पॅडल शिफ्ट करत असताना चेंडू गेलाय डीप मध्ये. 1-2 मध्ये रूपांतर करायचं होतं मात्र नाही. ग्राउंड चांगला असल्यामुळे तुम्हाला 2 धावा घेणं क्वचितच शक्य होत नाहीयेत. 35 धाबा झाल्या. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पंच अमित डांगरे सर आणि त्याचबरोबर केपी कुणाल पेंडकर यांना पाहता अतिशय चांगली पंचांची कामगिरी करत असताना मॅच मध्ये पहा मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा बॉलला सोडून दिले जाते. पंच बाडची गुण करत असताना एक अबांतर धाब्याने वाढ झाली आहे. धाबा धावपळकावरती येत असताना पाहतोय आज सुनील केवणीची कुठेतरी कमतरता जाणवेल. हर्षद सुद्धा नाहीये, नंदू, त्यामुळे कुठे का होईना 3 खेळाडू आज टीम मध्ये नाही. ग्राउंड शॉट खेळा जातोय सरळ जमिनी लगत फटका आणि त्याच्यावरती फक्त एकेरी धाव मिळत असताना कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला या षटकामध्ये. पाहतोय आपण रोशनला षटकार आल्यानंतर मात्र एकेरी धाबा न प्राधान्य देत असताना पाहतोय आपण. हो चांगला चेंडू होता या ठिकाणी. हलकसा अपील करण्याचा प्रयत्न आणि एका फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. फलंदाज 5 झाल्या. सोम या ठिकाणी धक्का लागला. तिसरा ढवलेपाडा टीमला. डीजे भूषम बैकरला पाहतोय आपण मैदानामध्ये येत असताना. धावसंख्या 37. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 37 वरती 3 धक्के लागल्यात ढवलेपाडा टीमला. छोटीशी टीम मीटिंग केली जातो या निवालीपाडा या संघाच्या वतीने की आता कोणत्या गोलंदाजाचा वापर आपल्याला करायचा आहे. म्हणजे तो करत असताना तुम्हाला निश्चित
चला गोलंदाज चौथ्या षटकामध्ये कार्तिक जाधवला पाहतोय. चौथं षटक टीमच्या वतीने डावकुऱ्यात त्याचा फलंदाज स्ट्राईक वरती अनिकेत केवणेला पाहतो. आता नवीन फलंदाज भूषण आलाय नॉन स्ट्राईकला. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. लेटकट खेळा डायरेक्ट हिट. ओ चांगला प्रयत्न होता. स्ट्राईकला रोटेट केलं गेलंय. चौथ्या षटकामध्ये पाहतोय आपण स्ट्राईकला रोटेट केलं गेलंय. भूषणला स्ट्राईक वरती आणलंय. तर त्यांना माहित आहे दाबांचा बेग वाढवायचा आहे, कारण चांगल्या दाबा आहेत सध्याच्या स्थितीला पाहिला तर. सोडून दिला जातोय चेंडूला. लेफ्ट वाईट बॉल. पंच बाडची कोण करत असताना पुन्हा एकदा हलकासा पैसा देण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेला या टाटच्या स्वरूपामध्ये. या ठिकाणी एज लागतोय. कॅचिटचा कॉल होता. चेंडू पाठीमागे निघून जातोय. एकदा मिळाली. सेकंडचा कॉल आहे. रनआउटची संधी आहे. मग तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्यात. भूषण पाहतोय 2 धावा मिळत असं ना. पडले संघाचे कॅप्टन आपण किंवा प्रतिनिधी आला असेल तर संपर्क करा. पडलेगाव संघ आणि त्याच्या विरोधात कडाव संघ. पुन्हा एकदा फलंदाज फटका पसला. झेल टिपला जातोय. आणखीन एक मोठी विकेट मिळाली आहे. भूषण बाईकर बॅक टू द पॅव्हेलियन. वरती झाले 41 दाबा चांगल्या होत्या. एकीकडे विकेट गेल्यात. 3 ओव्हर मध्ये चांगल्या. मात्र आता नवीन बॅटर चिवन मैदानामध्ये आलाय. कार्तिकने मात्र फार मोठे यश प्राप्त केलंय. भूषणला बाद करण्यात यश मिळवलं. हा फटका चांगला. कॅचिटचा कॉल आणि स्वीपर कव्हरला. झेल टिपला जातोय. अगदी जाळ आऊन होते फिल्डर करण ठाकूर. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. नवीन बॅटर प्रथमेश मैदानामध्ये आलाय. एका मागून एक 2 मोठे धक्के लागल्यात. अगदी चेंडू सरळ चौकाराच्या दिशेने जात होता, मात्र करणने चांगला झेल टिपला. एज आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय आणि विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली असती.
कधी कधी तसंच होतं जेव्हा आपण रनर ठेवतो तेव्हा समजत नाहीये लवकर आणि तसंच काहीसं घडलं. फलंदाज बाद झाला. या ओव्हरमध्ये जास्त खेळाडू बाद होताना पाहायला मिळाले आपल्याला. नवीन बॅटर गणेश आलेत आता. 4 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 41. शेवटचे तिन्ही चेंडू डॉट आले. नवीन बॉलर करण ठाकूर. चला शेवटचा अंतिम षटक आहे. धाबा झाल्यात 41. चला टीम पडलेगाव संघाचे कॅप्टन किंवा कोणी प्रतिनिधी आला असेल तर या. पडलेगाव पुन्हा एकदा एच. चेंडू पाठीमागे निघून जातोय तोपर्यंत एकेरी धाव. 42 ही धावसंख्या पाहतोय. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत पाहायला मिळाली आपल्याला. त्यावेळेस ठराविक अंतराने विकेट सुद्धा जात असताना पाहिले आपण. पुन्हा एकदा लेफ्टी बॅटर्स समोर आहे. 3 षटकामध्ये चांगल्या स्थितीत होता ढवळेपाडा संघ. मध्ये चौथ्या ओव्हरमध्ये एकोमागोमाग एक विकेट घे आणि धावा सुद्धा येत होते ते थांबल्या. त्याचमुळे आता थोडीशी त्यांची नाजूक स्थिती आहे ती मैदानावरती. पुन्हा एकदा लेट कट बॅकफुटला जाऊन कट केलाय. डीप मध्ये फोल्डर उपस्थित आहेत. 1-2 मध्ये रूपांतर करायचंय आणि 2 धावा जलद गतीने एकवटल्या गेल्यात. पुन्हा एकदा आणि एज लागली आहे. फलंदाज बाद. कीपरने झेल टिपला जातोय. आणखीन एक धक्का मिळालाय 43 या धावसंख्येवरती. सुनील आला खेळण्यासाठी. 43 धाबा झाल्या. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. हो बिगिट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पाहतोय आपण आणखीन एक डॉट बॉल आलाय. ऑन साइडला खेळात. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. येतील उचलतील चेंडूला तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेसाठी निघाल्यात आणि तिसरी धाव घेत असताना येथे पाबा लागेल. आता रनआउटची विकेट आली आहे. बॅटर बाद. अक्षयला पाहतोय. लास्ट गो.
एज लागली आहे. पुन्हा एकदा चेंडू पाठीमागे. एकच जामेल. दुसरे धावेचा प्रयत्न होता मात्र नाही काय जमणार. आता आणखीन एक रनआउटची विकेट आली आहे आणि आता धाबा एकूण पाहिलं तर 47 झाल्यात. 48 लक्ष असेल ज्या हनुमान नेवाळी पाडा या टीमला 48 टार्गेट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टीम पडलेगाव आणि कडाव संघ टॉस साठी रिपोर्टिंग करा. आणि धन्यवाद जगदीश पाटील. जय हनुमान ढवळेपाडा आणि नेवाळीपाडा या दोन संघांदरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला ढवळेपाडा संघाने प्रथम बॅटिंग करत असताना धावा बनवल्या. 47 आणि 48 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ते नेवाळीपाडा या संघासमोर 5 षटकांची मॅच, 2 ऑफिशियल सज्ज आहेत आणि आपण लगेच सामन्याला सुरुवात करणार आहोत. जय हनुमान क्रिकेट संघ RD11 चांदप यांच्या वतीनं दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर लाख मोलाची स्पर्धा आणि या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आज चांगले दर्जेदार टीम्स आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये एका बाजूला जय हनुमान ढवळेपाडा आणि दुसऱ्या बाजूला नेवाळीपाडा या दोन टीम मध्ये ही अतितटीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. उत्तरार्धामध्ये आपल्याला या धावा कशा प्रकारे चेस करेल की या धावांचं जय हनुमान ढवळेपाडा संरक्षण करेल हे आपल्याला पाहायचे या मॅचच्या माध्यमातून. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती राहील लगेचच आपण फिल्डिंग सेट करा. टीम ढवळेपाडा 5 षटकांची मॅच. यानंतर आयोजकांच्या वतीनं ज्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचतील त्या शेड्यूल नुसार आपण या ठिकाणी मॅचेस कव्हर करू. आजचा पहिला दिवस
चला बादच्या दिशेने आपण जाऊ आणि आता खरं तर एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या बायडीच्या माध्यमातून सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतो आणि आता थेट जातोय दुपारच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मॅच ऑन. सचिन केवणे स्ट्राइक एंडला बॅटर नितीन जाधव ऑन साइडला आडव्या बॅटने डीप मध्ये बॉल चाललाय. मिड विकेटला आपण पाहतोय प्रोटेक्शन देण्यात आलंय. भूषण बैकरला तुम्ही पाहताय. मिस्टर K7 या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू या डीप मध्ये तैनात आहे. अगदी आपण पाहतोय जी विवर रचना तुम्हाला पाहायला मिळेल. एक खेळाडू लॉंग ऑफला आहे, एक खेळाडू मिड विकेटला आणि 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिडॉनला एक खेळाडू तैनात आहे. चांगली विवर रचना आपण पाहतोय. धावत संख्या धावफलकामध्ये अद्यापर्यंत आपण जर पाहिली तर 2 धावा धाव पुस्तकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगलने स्ट्राइक रोटेट करण्यात आलेले. 2 धावा धावफलकामध्ये आलेले आहेत. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू सचिन केवणेला तुम्ही पाहतात. वांगणी एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर सचिन थोडस मी तर म्हणेन बॅकफुट वरती होता. आज धावा देऊ शकला नाही आपल्या संघासाठी, परंतु गोलंदाजीमध्ये त्याला कमाल करावी लागणार आहे. हो चांगला वेगवान चेंडू, परंतु नियंत्रण गोलंदाजीमध्ये करता आला नाहीये. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव मिळेल अतिरिक्त स्वरूपात. सुरुवातीला 2 धावा आल्या, त्यानंतर डॉट बॉल सुद्धा आपण पाहिलेला आहे आणि लगेचच अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. टॉस बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. संपर्क नाहीये. स्वतःवरती नाराज असेल बॅटर नितीन जाधव, ज्याने पहिली धाव या डावाची आपल्या नावावरती अधोरेखित केली आणि आपल्या संघाच्या नावावरती अधोरेखित केली. तो खेळाडू सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आले. चांगलं कमबॅक. दोन्ही संघात तुल्य बल आहेत. चांगली मॅच. ढवळेपाडा वर्सेस नेवाळीपाडा. ओ लाईन पाहावी लागणार आहे. अंपायर सिग्नल DRS या ठिकाणी घेण्यात आलेला. आपण थोडासा ऑफिशियल रिव्ह्यू चेक करणार आहोत. लक्षात असू द्या, काही डाऊटफुल असेल तर ऑफिशियल रिव्ह्यू जरूर घेतील. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाहीये याची दक्षता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर कदाचित बॅटर शफल झाला असेल तर वाईड मिळणार नाहीये, परंतु आता आपण पाहणार आहोत काही नियम आहेत आणि त्या नियमावली अंतर्गतच हा निर्णय तिसरे पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. लक्षात घ्या, नेवाळीपाडा जो मात्र दूरवरून आलेला संघ आहे. मलंगड या बेल्ट मध्ये सातत्याने खेळत असतो आणि मलंगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळणारा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला बदलापूर वाघडीचा संघ, खऱ्या अर्थाने जय हनुमान ढवळेपाडा. दोन्ही संघ दिग्गज आहेत, दादा संघ आहेत आणि या 2 संघांदरम्यान एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. एस फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. लक्षात घ्या, बॅटर थोडस शफल होता आणि शफल साठी आपण पाहिलं तर 2 लाईन त्या ठिकाणी असतील आणि अगदी त्याच्या अंतर्गत असा चेंडू होता हे दाखवण्यात आलेलं आहे. ड्राईव्हच्या माध्यमातून ऑन साइडला ऑन ड्राईव्ह सपोर्ट का डीप मध्ये चालला. एक कंप्लीट सेकंडचा कॉल, थोडस फंबल आणि पुरेपूर फायदा मिळेल. बॅटिंग करत असताना तिसरी धाव देखील आपण पाहतोय. काय घडलं जिथे असं वाटत होतं, सचिन हेच सांगतात एकच धाव होती. जर चेंडू क्विक गॅदर केला असता तर एकच धाव मिळाली असती, परंतु 2 धावा. चेंडू हातातून निसटला. हे चित्र तुम्हाला ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्यानंतर चेंडू उचलण्यात बराच वेळ घेतला आणि थ्रो फेकी देखील थोडीशी लेट झाली आहे. 3 धावा 1 मिनिट झाल्यात. अगदी आपण पाहतो आखो में इशारा. अगदी आपण पाहिलं तर एक चांगला संवाद होतोय 2 खेळाडूंमध्ये. एका बाजूला नितीन आणि दुसऱ्या बाजूला रोशन आहेत. चांगली बॅटिंग ते करतायत. धावत संख्या धावफलकामध्ये 48 त्यांना बनवायचे आहेत
आणि 48 धाबांचा पाठलाग. षटक क्रमांक पहिलं सचिन केवणेचं जे मात्र वाखाणण्याजोगी राहिलं, ज्यामध्ये फक्त आणि फक्त केवळ 5च धाबा खर्च केलेले आहेत. चांगलं षटक राहिलेलं आहे. इकॉनॉमिकल षटक, कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 6 धाबा झालेल्या आहेत, माफ करा, कारण 3 धाबा शेवटच्या बॉलवरती घेण्यात आलेल्या आहेत. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतो. या विभागात सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे गाव आहे. आजूबाजूला आपण पाहिलं तर चहूबाजूने आपल्याला जंगल पाहायला मिळतं, घनदाट, आणि त्याच्या मधोमध असलेलं हे ऐतिहासिक क्रीडांगण. अगदी आपण पाहिलं तर क्रीडांगणाच्या थोडस आपण बाहेर निघालो तर तुम्हाला बार्बी डॅम, अगदी आपण पाहतो जगप्रसिद्ध असलेला बार्बी डॅम, सातत्याने आपण पाहतो संपूर्ण मुंबई आणि मुंबई उपविभागाला पाणी पुरवठा करणारं जल संधारण केंद्र सध्या आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळतंय. प्रत्येकाला हे लोकेशन ठाऊक असेल आणि त्याच क्रीडा नगरीमध्ये आता हा क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मध्ये गणेश जाधव आले बॉलिंग ट्रॅक वरती. बार्बी निसर्ग ढाब्याच्या एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड विकेट. हो, भन्नाट वेग, चेंडू शरीराचा वेध घेतोय. पुन्हा एकदा पाहावं लागेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्राईक एंडला सचिन केवणे आणि बॅकअप लगेचच देण्यात आलेला आहे. आय थिंक सो हारेश होते त्या ठिकाणी. चेंडू बॅकअप करत असताना धाव मिळेल फक्त 1 आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. शांत सुरुवात, स्लो बस स्टडी हे समीकरण आहे. राऊंड विकेट. ओ, या ठिकाणी पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. नटराज स्टाईलने हा चेंडू फटका एक्झिक्यूट करायचा होता. मागे अगदी आपण पाहतो मागचा पाय वाकवला होता आणि त्यानंतर या फटक्याला कलात्मक स्ट्रोक देण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. बॅटन बॉलचा डॉट बॉल. चांगली बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकाराची भाषा बोलावी लागणार आहे. समीकरण आपण पाहिलं तर खरं तर या बाच थोडस आता जड होत चाललेलं आहे. चांगली गोलंदाजी करतायत सचिन केवणे नंतर गणेश जाधव, परंतु आता त्याच्यावरती आक्रमण. शॉर्ट ऑफ गुड लेन आणि त्याच्यावरती कडवा प्रहार करत असताना शॉर्ट ऑफ पुल सक्सेसफुल, देन ब्युटिफुल, यूज इट, षटकार. करण्यासाठी खास आमचे मित्र चंद्रशेखर कांबरी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. 13 धावा धाव फलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो गणेश आणि आता खऱ्या अर्थाने मोठ्या फटक्याला सुरुवात झाली आहे या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. ओ, पाहावं लागेल. पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर आलाय. वेल लेफ्ट केलंय. संपर्काने बॅटन बॉलचा असं वाटलं होतं की बॅटरला आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जरूर, परंतु या ठिकाणी डॉट बॉल. धाबत संख्या स्थिर तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकात 6 आल्या. या षटकात अद्यापर्यंत 7 धावा आहेत. 13 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहतायत. आणि आता गोलंदाज गणेशने चांगलं कमबॅक केलंय. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आपण पाहतोय जीवन केवणे आणि इथे सातत्याने ही पडझड पाहायला मिळते. ग्राउंड थोडस मी तर म्हणेन आपल्याला डीप पाहायला मिळतोय. आउटफील्ड अत्यंत सुंदर आहे. जबरदस्त खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे. पाटा विकेट आणि त्यासाठी गेला आपण पाहिलं तर 15-20 दिवस या ठिकाणी मेहनत करतात जय हनुमान क्रिकेट संघ RD11 चांदप. या संघाचा सुद्धा विशेष कौतुक व्हायला हवं, कारण जेव्हा आम्ही लॉर्ड्सच्या दरम्यान या विभागात आलो होतो तेव्हा या खेळपट्टीची डागडुजी चालू होती आणि खरं तर आम्ही त्यांना विचारलं तर तब्बल 1 महिन्यापासून या विकेटला बनवण्यासाठी त्यांनी मेहनत घेतलेली आहे. राऊंड विकेट. हो, या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आले जीवन केवणे, चेंडूला गॅदर करतात. 1च धाव मिळेल. जितकी आक्रमकता आहे तितका संयम क्रिकेटमध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि या मॅच मध्ये आपण पाहतो नेमाळी पाडा संघ मलंगड विभागामध्ये या खेळाची आणि या संघाच्या नावाची चर्चा सातत्याने होत असते. तो संघ सध्या आपण पाहिलं तर बार्बी डॅम या परिसरामध्ये चांदप नगरीमध्ये दाखल झालेला आहे. ढवळेपाडा संघाच्या विरोधात या हंगामाचा पहिला सामना एकमेकांच्या विरोधात असणार आहे.
धावा संख्या धावफलकामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा झालेले आहेत. 16 रन येणारे 18 बॉल आणि आता विजयासाठी 32 धावांची गरज आहे. ऑफिशियल अपडेटर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आपल्याला सातत्याने इक्वेशन या ठिकाणी पाहायला मिळेल. 18 बॉल आणि 32 धावांची गरज. प्रति षटकामागे आपण पाहिलं तर आता 11 पेक्षा कमी धावसंख्येचं रन रेट आवश्यक आहे. या दरम्यान आमचे नरेश यशवंतराव बाळा यांचे या ठिकाणी आगमन होतंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. श्री गणेश क्रिकेट संघ एवे टीमचे आधारस्तंभ आणि संघनायक एक चांगले पुरस्कर्ते म्हणून त्यांची या बदलापूर वांगणी नगरीमध्ये ख्याती आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. 18 बॉल 32 धावांची गरज. गोलंदाज सचिन ज्याने पहिल्या षटक हाताळलं होतं P1चं, तो सचिन पुन्हा एकदा स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करेल. 18 बॉल 32 हे इक्वेशन या बादचा आहे. सामना तुल्य बलच पाहायला मिळणार आहे. पहिला सामना आपण पाहिला ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव, ज्यामध्ये इनगाव संघ आपण पाहतो त्या संघाने बाजी मारली, परंतु असं वाटलं होतं की कुलगाव संघ देखील या मॅच वरती हळूहळू पकड मजबूत करतोय, परंतु अखेर इनगाव संघाने हा सामना आपल्या खिशात घातला. रोशनने मात्र जबरदस्त बॅटिंग केली सिद्धिविनायक इनगाव संघाच्या आणि तो संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. वेगळ्या हाफचा तो सामना आपण पाहिलेला आहे. हो, खोलवा टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. मिडऑफला आपण पाहतोय चेंडू पायामध्ये अडवण्याचा प्रयत्न करतात. कदाचित क्रिकेटच्या मैदानावरती हे फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं, परंतु लगेचच बॅकअप सुद्धा देण्यात आलेलं आहे. एक मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघ हळूवार पद्धतीने पुढे जाईल. तो 18 वरती 18 धावा धावफलकावरती शिवशक्ती कडाव, आदर्श 11 पडले हे देखील दोन संघ थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होत आहेत. RCC राया हा देखील संघ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. गोलंदाज सचिन केवणे. हो, खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा अक्षरशः खोदून काढलाय. ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि आता या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज होईल बाद. रन आउटच्या स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी जे प्रयत्न केले ते मात्र अपुरे पडलेत. पहिला धक्का लागेल टीम नेवाळी पाडा संघाला. फलंदाज बाद. तुमच्या मंचावरती इम्रान भाई शेख या बातचा आनंद घेत आहेत. किस्मत सबको मौका देती है इमरान भाई, लेकिन मेहनत सबको चौका देती है. हो, या ठिकाणी अगदी आपण पाहतोय स्ट्रॉंग अपील. पुन्हा एकदा 1 मोर विकेट डाऊन. सचिन केवणे जबरदस्त कमबॅक करतायत. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल. फलंदाज बाद. फलंदाज जडीकडे बाद झालाय. धक्का दुसरा लागलेला आहे. नेवाळी पाडा संघाला सलामीची जोडी सध्या तंबूच्या आश्रयाला आलेली आहे आणि आता मैदानावरती 2 नवीन खेळाडू तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती आलेले आहेत. एका बाजूला करण आणि दुसऱ्या बाजूला विजय. धाव संख्या धावफलकामध्ये 19. जवळजवळ 48 धावांची गरज आहे या मॅच मध्ये आणि इक्वेशन पुन्हा एकदा तुम्हाला बदललेलं पाहायला मिळेल. एकंदरीत 29 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये टीम नेवाळी पाडा संघाला. तिसरा षटक प्रगती पथावरती है. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हरा वही जो दिल से लढा नहीं. प्रयत्न करावे लागणार आहेत. गोलंदाज सचिन केवणे बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेटने सज्जत. हो, पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कडा मागे चाललाय. टॅप बॉल आणि आता या ठिकाणी आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. फक्त आणि फक्त केवळ डॉट बॉल
जबरदस्त कामगिरी आज सुनील केवणे संघामध्ये नाहीये. खरं तर आपण पाहतो एका खेळाडूची अनुपस्थिती आहे, परंतु चांगली कामगिरी 47 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आल्या आणि 48 लक्ष असलेल्या गोलंदाजीमध्ये आता कमाल पाहायला मिळतीये ती जय हनुमान ढवळेपाडा संघाच्या. हो ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 2-2 शतकच्या भूषण आणि गणेश आलेत. कदाचित आज भूषणचा दिवस नाहीये मित्र म्हणेन. चेंडू उचलण्याकरता बराच वेळ भूषण कडून घेतला जातो. हे चित्र आम्ही गोरेगावच्या मैदानात सुद्धा पाहिलं होतं. कदाचित आपण पाहतो या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. एक एक धाव फार महत्वाची आहे आणि ते एक एक धाव वाचवण्यासाठी हे प्रयत्न केले जातात. गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत आणि एक एक धाव जर खर्च होत असेल तर गोलंदाज कुठेतरी क्षेत्ररक्षकावरती नाराज होत असतात. म्हटलं जाताना जितकी गरज गायकाला वादकाकडून जी अपेक्षा असते ना तशी मात्र गरज सध्या तरी आपण पाहतो या मॅच मध्ये गोलंदाजाला ते क्षेत्ररक्षकाकडून असते. आणि आता सध्या आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झाला. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होईल. पाण्याची पूर्तता करा आणि आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 21 धावा 48 ची गरज आहे. म्हणजे येणारे 12 बॉल 27 धावांची गरज. अगदी आपण पाहिलं तर सेल्फ स्टार्ट गाडी तुम्हाला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द सिरीज साठी लक्षात असू द्या फक्त 3 मॅचेसच्या धावा काउंट होणार आहेत. याची दक्षता प्रत्येकाने घ्यायची आहे. म्हणजे दिवसाची क्वालिफाय मॅच असेल त्यापर्यंतच धावा तुम्हाला काउंट केल्या जातील. आणि लक्षात घ्या ज्या संघाला ज्या खेळाडूला जे बाईक मिळणार आहे त्या संघाचे जवळजवळ रजिस्ट्रेशन फी 15,000 रुपये या ठिकाणी कपात केले जातील. ही सूचना प्रत्येकाला ठाऊक आहे. कव्हरच्या दिशेने फटका उडवलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 1 धाव कंप्लीट सेकंडचा कॉल. प्रत्येक बॉल वरती आता धावांची नितांत गरज आहे टीम नेवाळीपाडा संघाला. कारण 12 बॉल 27 धावांची गरज आहे. एका 2 मोठी फटकाले तर सामना क्लोज होईल टीम नेवाळीपाडा संघाच्या. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतोय. हो चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. 2 क्षेत्ररक्षक त्याच्या मधोमध. बॉल एक टप्पा घेत जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. चौकार आला आणि या चौकाराने मी मगाशी सांगितलं एखादा मोठा फटकार आला तर कुठेतरी या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न टीम नेवाळीपाडा संघ देखील करेल. हाय व्होल्टेज ड्रामा सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन्माननीय सचिनजी देसले 24 मोटर्स चे मालक आहेत. त्यांच्या वतीने या ठिकाणी बाईक आम्हाला लाभलेली आहे. ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये आपण पाहतोय. खरं तर पुरस्कृत करणारे सन्माननीय ऍडव्होकेट रोहिदाजी भंडारी साहेब आहेत. परंतु त्यांचे देखील तितकंच मोलाचं सहकार्य
जी बाईक आम्हाला अगदी वेळेच्या आत ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली ते 220 मोटर्सचे सर्वेसर्वा सचिनजी देसले त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे गोलंदाज सोहम. हो ओर पिच फटका चांगला क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगलं जजमेंट भूषण बैकर होते. फ्री होम डिलिव्हरी घरपोच सेवा देण्यात आलेली आहे. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 लागेल टीम नेवाळीपाडा संघाला. चेंडूवाडी आता 20 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. धमाकेदार सुरुवात करायला हवी होती. नेवाळीपाडा संघाने थोडीशी अडखळ सुरुवात केली कारण सचिन केवणे सारखा एक मातब्बर गोलंदाज आणि त्याच्या बरोबर आपण पाहतो धावा आल्या नाहीयेत. म्हणून आता अंतिम षटकामध्ये आपण पाहायला मिळेल कदाचित काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 8 चेंडूमध्ये 20 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक आहे. एका बाजूला ढवळेपाडा तर दुसऱ्या बाजूला नेवाळीपाडा. एका बाजूला गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला फलंदाज. तीनही फॉर्मॅट मध्ये या दोन्ही संघाची कामगिरी आपल्याला चांगली पाहायला मिळते. एका बाजूला वांगणी बदलापूर विभाग तर दुसऱ्या बाजूला मलंगड कल्याण हा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा त्यामध्ये चालू असेल हा अतितटीचा सामना दोन्ही संघांमध्ये. अगदी आपण पाहतो रोमहर्षक मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा. 8 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 20 धावांची गरज. गोलंदाज सोहम बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. शेवटचे 2 बॉल सोहमचे या मॅचच्या दृष्टिकोनातून फार निर्णायक असतील. जर एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक करेल. हो कोलबटप्पाचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय खोदून काढलाय. एकच धाव मिळेल. आउटफील्ड आपण पाहतो अप्रतिम पाहायला मिळते. सिंगल मात्र धावसंख्या पुढे जाईल. 19 धावांची गरज. 7 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि या 7 चेंडूंमध्ये अगदी आपण पाहतोय 19 धावांची गरज. चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अनामारीचं षटक शेवटी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणाच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली जाईल परंतु फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमा पार खणखणीत षटका. संघ 6 बॉल आता 13 धावांची गरज. करण ठाकूरच्या बॅट मधून शेवटच्या अंतिम चेंडूवरती या ठिकाणी षटकार आलेला आहे. खरं तर ज्याच्या नावातच रन आहेत त्याचं नाव करण आहे. करण ठाकूर. 6 बॉल 13 धावांची गरज. विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत परंतु या मॅचच्या मध्यांतरामध्ये तो सन्मान आपण करू. शेवटचे 6 बॉल 13 धावांची गरज. सामना अतिशय महत्त्वाचा आहे. एका बाजूला ढवळेपाडा तर दुसऱ्या बाजूला टीम नेवाळीपाडा. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज हरेश केवणेला मात्र या ठिकाणी पाचारण करण्यात आलेले आहे. अनेक ऑप्शन टीमचे हनुमान ढवळेपाडा संघाकडे होते परंतु हरेश केवणेला या ठिकाणी अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीशी नेहमीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. ज्या हरेश केवणेने गेली कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलंय आणि आपल्या ढवळेपाडा संघाला या ठिकाणी विजय प्रस्थापित करून दिलाय तोच गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकच्या भोवऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 बॉल 13 धावांचे या ठिकाणी संरक्षण करण्यासाठी त्याला पाचारण करण्यात आलेले आहे. जबरदस्त बाज आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला करण ठाकूर त्याच्या साथीने खेळतात निलेश जो मात्र वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती खेळतोय. ज्या करणच्या बॅटमधून षटकार आलाय आणि तोच करण कुठेतरी काहीतरी कानमंत्र देत असताना पाहायला मिळतोय. 6 बॉल 13 ची गरज. व्हॉट अ मॅच. सरप्राइझिंग मॅच प्रेक्षकांसाठी. हो पहिला बॉल पडल्यानंतर आपण पाहतोय पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहिलं जरूर. अंपायर सिग्नल डॉट बॉल. एक चेंडू अगदी आपण पाहिलं तर भरपूर आता किमतीचा पाहायला मिळेल. सोन्याच्या भावाप्रमाणे एक चेंडूची किंमत आता मोजावी लागणार आहे कारण एक बॉल जरी डॉट आला तरी प्रेशर.
क्रिएट होऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या टीम वरती, परंतु गॅप मधून बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग गॉफला बीट करत बॉल चाललाय दन 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 करत सीमा पार. रन्स मिळतील 4. चौकार अत्यंत महत्वाचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिला डॉट आला, त्यानंतर हरेश वरती आक्रमण चढवलं. हल्ला बोल करत असताना चौकार. 9 चेंडू खरं तर आपण पाहिलं तर 6 चेंडू 13 धावांची गरज होती आणि आता 4 चेंडू 9 धावांची गरज है. म्हटलं जातं ना मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होनी चाहिए. ऑन साइडला चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा आपण पाहतोय वेगाला वेगाने प्रत्युत्तर देत असताना यावेळेस करण ठाकूर नाही तर निलेशचा बल्ला देखील बोलतोय बॉल सीमा पार. यूज इट बिग 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 लॉंग में षटकार. मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकणारा हा षटकार पाहायला मिळालाय. आता बॉलर आणि इक्वेशन येणारे 3 बॉल आणि 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉल मध्ये 3 धावा बनवा बस लागणार आहेत. तीन बॉल आणि 3 धावांची गरज आहे. चंद्रशेखर कांबरी हे देखील बाचा आनंद घेत आहेत. आज नेपाळी पाडा या संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. 3 बॉल 3 ची गरज. दोन्ही संघ बातब्बर आहेत, परंतु अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तीनही फॉर्मॅट मध्ये ज्या संघाची कामगिरी दमदार तोच खेळाडू या मॅच मध्ये होणार विजयी. अगदी आपण पाहतो त्याचा विजय होणार. 3 बॉल 3 धावांची गरज. षटकाराने पूर्णपणे मॅच आपल्या बाजूने खेचली आहे टीम नेवाळी पाडा संघाने. हो ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतलाय. एक कंप्लीट सेकंडचा कॉल. लेझी थ्रो 2 धावा आणि या 2 धावा जरूर मिळतील टीम नेवाळी पाडा संघाला. फुलटॉस बॉल होता, त्याच्यावरती फक्त सॉफ्ट हँडने बॅक क्लिपला खाली ठेवत असताना फक्त ड्राइव्ह करण्यात आला आणि या 2 धावा मिळाल्या. स्कोर आर लेवल. संघाची धावत संख्या आपण पाहतोय इक्वल झाली आहे. फक्त आणि फक्त एका धावेची गरज. आरामात सामना आपल्या बाजूने खेचलेला आहे टीम नेवाळी पाडा संघाने. सुरुवातीला 3 षटकामध्ये गोलंदाज सचिन केवणेचं वर्चस्व या मॅच वरती जरूर पाहायला मिळालं, परंतु त्यानंतर हा सामना पूर्णपणे फिरलेला पाहायला मिळतोय नेवाळी पाडा संघाच्या बाजूने. 2 बॉल 1 धावेची गरज. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. परतावर लागणारे कदाचित ती धाव जर वाचवता आली असती ना जीवन केवणेला तर मात्र हेच सांगतात सचिन केवणे 1 बॉल 2 धावांची गरज राहिली असती, परंतु आता शेवटचा बॉल. एका चेंडूवरती 1 धावेची गरज. या मॅच मध्ये काय हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. जर सामना आवडला असेल ना तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. एका बाजूला टीम ढवळे पाडा तर दुसऱ्या बाजूला नेवाळी पाडा. चेंडू 1 धाबेची किंमत टीम ढवळेपाडा संघाला माहिती आहे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल मयूर पिसेकर यांचं ते क्रीडांगण ज्यामध्ये इनगाव वर्सेस ढवळेपाडा. 1 चेंडूमध्ये 1 धाबेची गरज असताना ती धाव ढवळेपाडा संघाला बनवू दिली नव्हती टीम इनगाव संघाने. हे चित्र आजही आमच्या डोळ्यासमोर आहे. 1 चेंडू 9 धावा होताना आम्ही पाहिलेले आहेत. 1 चेंडू 8 धावा होताना सुद्धा आम्ही क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत. 1 चेंडू 7 धावा 1 चेंडू 6 धावा होताना आम्ही पाहिलेले आहेत, परंतु 1 चेंडू मध्ये 1 धाव कधी होत नाहीये. हा इतिहास आहे क्रिकेटचा. परंतु आता या मॅच मध्ये टीम नेवाळी पाडा काय करेल ही धाव त्यांना बनवावीच लागणार आहे. तर या मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर ही धाव घेणं गरजेचं आहे. जबरदस्त क्रिकेट. थोडीशी फिल्डिंग मध्ये बदलाव ज्या ठिकाणी चेंजेस केले जात आहेत.
अंब्रेला फिल्डिंग सजवण्याचा प्रयत्न करतात सचिन केवणे. एक जबरदस्त चालाक खेळाडू आहे, त्याला माहिती आहे ही धाव कशी रोखायची. परंतु बॅटर नवीन आलेला त्याला देखील माहिती आहे एका धावेने आमचा संघ देखील पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार आहे, हे विसरून चालणार नाही. एक बॉल एका धावेची गरज. गोलंदाज हरीश केवणे तयार. हो कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफला बडबाते. फटका मात्र चांगला पाहायला मिळालाय आणि आता बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामन्या ठिकाणी जिंकलाय टीम नेवाळीपाडा संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम ढवळेपाडा. खरं तर कर्जत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि कडाव संघाचे